मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नॉर्मल सस्पेन्शन आणि नायट्रॉक्स सस्पेन्शन यामध्ये काय डिफरन्स आहे. आपल्याला नायट्रॉक्स सस्पेन्शनच्या वरच्या बाजूला हा एक पार्ट दिसतो, तर या पार्टला काय म्हणतात आणि हा इथे का दिलेला असतो, यासाठी पहिले आपण नॉर्मल सस्पेन्शन समजून घेऊयात. मित्रांनो, नॉर्मल सस्पेन्शनच्या वरच्या बाजूला स्प्रिंग असते आणि आतमध्ये पिस्टन असते आणि हायड्रॉलिक ऑइल फिल केलेले असते. जेव्हा आपण बाईकवरून रायडिंग करतो तेव्हा या शॉक ॲब्झॉर्बरची अप अँड डाऊन मोशन होत असते. त्यामुळे या सस्पेन्शनच्या आतमध्ये जो पिस्टन असतो तो हायड्रॉलिक ऑइलवर प्रेशर टाकतो आणि हायड्रॉलिक ऑइलची पण अप अँड डाऊन मोशन होत असते. तर या हायड्रॉलिक ऑइलमध्ये 10% एअर मॉलिक्यूल असतात आणि 90% ऑइल मॉलिक्यूल असतात आणि या ऑइलची कंटिन्यू अप अँड डाऊन मोशन झाल्यामुळे जे 10% एअर मॉलिक्यूल असतात ते ऑइलपासून वेगळे व्हायला सुरुवात होते आणि या ठिकाणी फोम तयार व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण बाईकवरून 100 किलोमीटरपेक्षा जास्त कंटिन्यू ड्रायव्हिंग करतो तेव्हा या नॉर्मल शॉक ॲब्झॉर्बरचे आपल्याला हार्ड वर्किंग फील होते. तर नायट्रॉक्स सस्पेन्शनमध्ये वरच्या साईडला हा पार्ट दिलेला असतो, तर याला कॅनिस्टर असे म्हणतात. या कॅनिस्टरमध्ये नायट्रोजन गॅस फिल केलेले असते आणि विशेष म्हणजे हा नायट्रोजन गॅस या ऑइलमध्ये मिक्स होत नाही. या शॉक ॲब्झॉर्बरमध्ये ऑइलच्या वरच्या बाजूला नायट्रोजन गॅसचे प्रेशर असते, म्हणून ऑइलची अप अँड डाऊन मोशन झाल्याच्या नंतर या ऑइलमध्ये असलेले जे काही 10% एअर मॉलिक्यूल असतात ते नायट्रोजन गॅस ऑइलपासून वेगळे होऊ देत नाही. आणि बाईकवरून आपण कंटिन्यू 100 किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग केली तरी आपल्याला या शॉक ॲब्झॉर्बरचे वर्किंग हे एकदम सॉफ्ट वर्किंग फील होते.